आज मी रताळ्याचे मोदक बनवणार आहे। त्यासाठी रताळे घेतलेले स्वच्छ धुवून घेतले, याची आता साल काढून घेऊया आणि किसून घेऊया। हे रताळे आता किसून झालेले आहे। आता भाजून घेऊया तुपामध्ये। हे थोडे काजू बदाम आणि खोबरे वाटून घेऊया, जाडसरच वाटूया। जाडसर वाटून घेतलेले काजू बदाम आणि खोबरे हे यामध्ये घालूया आता आणि खमंग परतून घेऊ। मंद गॅस ठेवलेला आहे। यातच अर्धा चमचा साखर घालूया। ज्यांना साखर आवडत नाही त्यांनी गूळ सुद्धा घातला तरी चालते। आता हे मिश्रण एकजीव होऊ द्यायचे आहे आणि कोरडे पण होऊ द्यायचे आहे। असे एकसारखे परतत राहायचे। हे मिश्रण आता झालेले आहे। 1 कपभर पाणी घेतलेले आहे। आता आपण उकड काढणार आहोत। यामध्ये थोडे तूप घातलेले आहे, अर्धा चमचा। थोडे मीठ घालूया। 1 कप पाणी उकळायला ठेवले आणि 1 कपच आता प्रथा आटा घेणार आहे। तर आता हे पाणी उकळलेले आहे, यामध्ये हे पीठ घालूया। फक्त गुठळ्या पडू द्यायच्या नाही, छान ढवळून घ्यायचे। ही उकड आता 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। झालेली, आता गॅस बंद करूया। ही उकड आता गरम गरम असतानाच मळून घ्यायची छान। ही उकड आता छान मळून झालेली आहे, अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे। याची आता आपण मोदक करून घेऊया। आता ही छोटी गोळी घेतलेली आहे। आता याची आपण अशी छोटी पोळी करून घेऊया। छोटी लाटून सुद्धा घेऊ शकतो। आता मी हातावरच करत आहे। अगदी पातळ करायची छान। यामध्ये आता हे सारण घालूया आणि ह्या कळ्या न मोडू देता वरच्यावर बंद करायचे। हे मोदक आता तयार आहे। पाणी पण उकळलेले आहे। यामध्ये ठेवूया। यावर थोडे तूप घालूया। 10 मिनिट उकळून घेऊया। रताळ्याचे मोदक आता तयार आहे। करून बघा आणि कसे वाटले तर आपल्या सूचना कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।